नमस्कार मित्रांनो, मी हर्षद सर. मित्रांनो, आपण पाहत असाल की आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच जिल्ह्यामध्ये असा पावसाने एकदम थैमास गाजवला आहे. म्हणजे जिथं 7 जूनला पाऊस सुरू व्हायचा होता त्याच्या अगोदरच म्हणजे 1 महिनाभर अगोदरच पाऊस सुरू झाला आहे. असा पाऊस झाला आहे. आणि तुम्ही काल पाहिला असेल टायगर अकॅडमीमध्ये आमच्या मुलांसाठी जेवणासाठी हॉल असेल, हा आम्ही फक्त मुलांना एक आरामासाठी दुपारच्या वेळात एक हॉल आम्ही बांधला होता. त्या हॉलचीच आपण दैना पाहत असताल, तुम्ही वरती पाहत असताल. हा हॉल कालचं इतकं भयंकर वारं होतं, ह्या वाऱ्यामध्ये पूर्ण हॉलच उडून साईडला गेला. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं पण एकच आहे की हा हॉल उडून गेला. तुम्ही झाडं पाहत असताल, झाडं साईडला पडलेत. तुम्ही परत आमच्या पत्रा बघा, म्हणजे आमचंच नाही, असं बऱ्याच जागेवर नुकसान झालं मित्रांनो. म्हणजे अनेक गोष्टीमध्ये असं नुकसान होत गेलं मित्रांनो. पैसे नुकसान होऊ द्या, पण मला फक्त एकच सांगायचं याच्यामधून मित्रांनो, ज्याचा बाप आपला दररोज दुसऱ्याच्या रानात काम करत असेल, ह्या बापाची आपण प्रत्येकाने इज्जत केली पाहिजेत. कारण का फक्त एकच की आपला बाप 1-1 रुपया गोळा करून आणतो आहे आणि 1-1 रुपया गोळा करून आपल्याला फीमध्ये घालतो आहे. ह्या फीची जाणीव प्रत्येक मुलाला पाहिजेत. आणि ह्या जाणीवमधून आपण नक्कीच शिकलं पाहिजेत की येणाऱ्या काळामध्ये मला कसं सक्सेस होईल आणि मी कसं सक्सेस होऊन दाखवल, हे आपल्या सर्वांनी दाखवून दिलं पाहिजेत. आणि बापाच्या गळ्यामध्ये आपल्यामुळं गळ्यामध्ये दुसऱ्याने आपल्यामुळं बापाच्या गळ्यामध्ये दुसऱ्याने हार घातला पाहिजेत आणि बापाला तुऱ्यामध्ये फेटा बांधला पाहिजेत. हे फक्त कोण करू शकतं? तर फक्त मुलगा करू शकतो. ज्या दिवशी तुम्ही सक्सेस होताल त्या दिवशी तुमच्या बापाच्या गळ्यात 100% हार आणि डोक्यामध्ये फेटा असेल. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला कळकळीची एकच विनंती करतो, तुम्ही पाहिलं असेल अकॅडमीचे इतके नुकसान झाली. ह्या नुकसानामधून आम्ही फक्त गोरगरीब मुलांसाठी आम्ही काम करतो. ह्या कामामधून आमचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्याला अनेक मुलं घडवायचेत, बनवायचेत आणि देशसेवेसाठी तुम्ही पाठवायचेत. आणि देशसेवा हीच समाजसेवा आहे असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अनेक अशी सेवा करत जाऊ. आमच्या अकॅडमीमध्ये, टायगर अकॅडमीमध्ये आष्टी मिरजगाव हे जी आमची ब्रँच आहे, ह्या पूर्ण ब्रँचमध्ये ज्या मुलांना आई आणि वडील नाहीत अशांना पूर्ण फ्री आमच्याकडं शिक्षण भेटतं. आणि ज्यांना फक्त वडील किंवा आई नाही, यांना 25% फीमध्ये सवलत भेटते. त्याच्यावर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडल्यास आपण अनेक आपल्या व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांची आई आणि वडील नाहीत ह्यांना नक्की आपल्या अकॅडमीमार्फत संधी भेटेल आणि आम्हाला संधी भेटेल त्यांना शिकवायची. त्यामुळे मित्रांनो, आपण दिलेल्या ह्या शुभेच्छेमुळं आम्ही खरंच ऋणी आहोत आपलं. त्यामुळं जय हिंद, जय महाराष्ट्र.